हॉटेल कॉन्रॅडच्या मालकाच्या नावाने 21 लाखाची फसवणूक. पुण्यात सायबर फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. हॉटेल कॉन्रॅडचे मालक संदीप रहेजा यांच्या नावाचा गैरवापर करून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची 20,90,000 रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आहेत बिप्लव चक्रवर्ती, वय 54. ते कोरेगाव पार्क मधील हॉटेल कॉन्रॅड मधील डिरेक्टर ऑफ फायनान्स या पदावर कार्यरत आहेत. FIR नुसार चक्रवर्ती यांना अनोळखी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला आणि मेसेज देखील आला. या नंबरवर संदीप रहेजा यांचा फोटो होता आणि कॉल करणाऱ्याचा आवाजही हुबेहूब त्यांच्यासारखाच वाटत होता. मेसेजमध्ये लिहिले होते की बिप्लव, मी संदीप रहेजा बोलतोय, हा माझा पर्सनल नंबर आहे, कोणालाही शेअर करू नका. या विश्वासावर चक्रवर्ती यांनी तो नंबर संदीप सर या नावाने सेव्ह केला. यानंतर ठगांनी एक कंपनीच्या बँक खात्याचा संदर्भ देत त्यात पैसे आले का अशी विचारणा केली. चक्रवर्ती यांनी त्या खात्यात 35 लाखाहून अधिक रक्कम जमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर ठगांनी एक वेगळ्या बँक खात्यात तातडीने 20 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि मीटिंग नंतर सर्व औपचारिकता पूर्ण करू असे सांगून विश्वास संपादन केला. या फसवणुकीत ॲक्सिस बँकच्या अधिकृत खात्यातून RTGS द्वारा 20,90,601 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पैसे गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चक्रवर्ती यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून आता तपास सुरू आहे. सायबर फ्रॉड हे पुण्यामध्ये सातत्याने समोर येत असतात, परंतु ह्यावेळेस कॉन्रॅड हॉटेल हे ब्रँडही यामध्ये सामील झालं, म्हणून हा प्रकार जास्त धक्कादायक झालेला आहे. आता तुमच्यासोबत असा फ्रॉड घडला आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.